कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह सुशीला, आणखी एक कप होऊन जाऊ दे। अहो, तिसरा कप आहे तुमचा हा। आज फारच खुशीत दिसताय, काय झालं काय? आज मी खरंच आहेच खुशीत एकदम। कसं ना, सगळे संकट, सगळ्या समस्या अगदी फार लांब पळून गेलं असं वाटतं। त्या दिवशी शार्दूलच्या कानाखाली सणसणीत मारली ना, तेव्हापासून मला खूप बरं वाटतंय। तो विषयच नको। बर जाईल। बर मी काय म्हणतो, आज आपण सिनेमा जाऊया? नाही म्हणजे मी तुला नेहमी सारखा ना मोगऱ्याचा गजरा देईन। हं? आज काही खरं दिसत नाहीये। गुड मॉर्निंग। या नाही या। गुड मॉर्निंग। काय बरेच आनंदात दिसताय दोघ जण। हो जरा काम सुद्धा करत जा। नर्सरी बद्दल बोलतेय मी। रिपोर्ट्स आले नाहीयेत माझ्याकडे अजून। कशी चालली आहे नर्सरी? उत्तम, म्हणजे नेहमी सारखीच। तुम्ही बसा ना, मी चहा। नाही नाही नाही, तुम्ही बसा। तुमचंच घर आहे, बसा ना, बसा। तुम्हाला वाटत असेल ना की ही बाई वारंवार आपल्याकडे यायला लागली म्हणून? हा, नाही नाही, म्हणजे असं का वाटेल? हो, रिलॅक्स राहणारे, गंमत करत होते मी। आणि खरं सांगू का, माझा हक्क आहे इथे येण्याचा। आता नुसती तोंडोळत राहिली नाही ना आपली, नातं निर्माण झालंय आपल्यात, काय? हो हो हो, बरोबर आहे। पण खरंच काय योगायोग आहे ना, म्हणजे तुमची वसुंधरा आणि माझी तनया, या दोघींची ठाकूरांच्या घरातली ही पहिलीच दिवाळी आहे, नाही का? मग काय, आकाश आला होता ना पाडव्याला? हो, म्हणजे काय, आले होते ते? अरे वा, मी पण बोलवलं अखिलला दिवाळ सणासाठी, घरी बोलवलं होतं। खूप विचार करत होते हो की नक्की काय गिफ्ट द्यावं त्याला। मग शेवटी सोन्याचं घड्याळ गिफ्ट केलं त्याला। तुम्ही वाउचर दिलत ना आकाशला? नाही नाही, तनयाने सांगितलं मला। नाही म्हणजे आम्ही सोन्याची अंगठी दिली ना। अरे वा, हो का? खास अगदी जावयासाठी तयार करून घेतलीत का? हो हो। अच्छा, हो, म्हणजे आमच्या ओळखीचा एक ज्वेलर आहे ना, त्याच्याकडून। हो का? अच्छा अच्छा, कोण हो हा ज्वेलर नक्की? एक म्हणजे पिंगे ज्वेलर्सचं दुकान आहे। पिंगे ज्वेलर, कुठे दुकान आहे त्यांचं? इथेच आहे मुंबईत। असं काय करताय रानडे, आता आपण मुंबईत राहतो म्हटल्यानंतर ज्वेलर सुद्धा मुंबईतलाच असणार ना। मुंबईत नेमकं कुठे? कुठे ग सुशीला? ते हा हा, बेकरीच्या पुढे ते जे कॉर्नरला दुकान आहे ते। हो हो हो। अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या घरातनं असं बाहेर पडल्यावरती मेन रोडला लागल्यावरती तिथे कॉर्नरला जे दुकान आहे ते? हो हो हो, तेच तेच पिंगे ज्वेलर। हा हा। अच्छा अच्छा, नाही सहज माहिती म्हणून विचारत होते। बरं, एनिवे चालू दे तुमचं चहापान, मी येते। बाय। नाक्यावरचा पिंगे ज्वेलर काय? जाऊन बघायलाच पाहिजे ही अंगठी नक्की कोणी तयार करून घेतली, यांनी की लकीने? कर्मात से फळ दे। आई, चहा। थँक्यू। थाप, गंमत बघ गंमत। काय मग, म्हणजे काय म्हणणं काय? कशाबद्दल? ते
जी कुरकुर चालली होती ना सारखी, ती वसुंधराच्या आईबाबांनी मानपान केला नाही म्हणून. पा थांबता ना प्लीज. अगं सकाळपासून रुसून बसते तुझी सासू. असं बोलताय जसं काही पैज जिंकूनच आलं. खर तर पैजच लावायला पाहिजे होती. जिंकलो असतो मी. कारण मला माहिती आहे ना की रानडे आकाशचा मानपान करण्यात काहीही कमी करणार नाहीत. चांगली सोन्याची अंगठी दिली बरं का त्याला. हा दिली पण कधी? आत्ता दिली, दिवाळी झाल्यानंतर. तेव्हा जमलं का द्यायला? अखेरचं बघा, स्वतः विशाखा आली होती आमंत्रण करायला आणि गिफ्ट काय दिलं? सोन्याचं घड्याळ. रानड्यांना या जन्मी तरी जमलं असतं का ते? बघा सत्य आकाश, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. हा हाय बाबा, तुम्ही पण ना सारखं आईशी भांडत असतो. बघ ना रे. मी मग हंटतो मी काही काय. चल हाय, हाऊ वॉज युअर डे? माझा चांगला होता पण आकाश, अरे बरं नाहीये का? नाही, थोडी सर्दी खूप खोकला झालं. थोडी अगं इतका शिंकतोय माहितीये, दिवसभर आयतर खोकतोय किंवा एवढंच करत बसलाय. अरे मग घरी निघून यायचं ना. तर मी तुला सांगितलं होतं की आज जाऊ नकोस म्हणून आराम कर. बाबा तुम्हाला सांगितलं माझी महत्वाची मीटिंग्स होते आज. डोकं पण थोडं जड झालं. तुम्हाला म्हणाले होते ना थोडा वेळ आराम करा. आता तरी आराम करा म्हणजे बरं वाटेल. मी जरा फ्रेश होणार. आई आम्ही पण आलोच. तू काय बघत उभी आहेस? चहा घेऊन जा, थंड झालाय तो. होय. आहे चांगला गरम चाय. जा मी पितो. दृष्ट लागले माझ्या लेकाला. हा दृष्ट लागली माझ्या आकाशला. कोणाची? माझी काय, सकाळी जे अंगठी देऊन गेले त्यांची. बरी आहेस ना तू? त्यांची कशाला दृष्ट लागेल? तुलाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. हे बघा, ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना तिथे बोलू नये माणसाने. मला माहितीये मी करते काय करायचं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.